पुढची बातमी, शिवराज मोटेगावकरला अटक केल्यानंतर आरसीसी कोचिंग क्लासेसचा सराव पेपर पुन्हा सुरू झालेला आहे। या विद्यार्थ्यांचे सराव परीक्षा नियमितपणे होणार असल्याचं मोटेगावकरच्या भावाकडून स्पष्ट करण्यात आलंय। कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये याकरता सराव परीक्षा नियमितपणे घेतली जाते। दरम्यान परिवारामधील कुठल्याही सदस्याची अजूनपर्यंत चौकशी झाली नाहीये आणि चौकशीला बोलावलं नसल्याचं देखील मोटेगावकर यांचा मोठा भाऊ राजू मोटेगावकरनं स्पष्ट केलंय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी आरसीसीनं पुन्हा एकदा टेस्ट सिरीज घ्यायला सुरुवात केलेली आहे। मोटेगावकर यांचे बंधू माझ्यासोबत आहेत। कशा पद्धतीने ही सगळी टेस्ट सिरीज घेण्यात येत आहे विद्यार्थ्यांची? आता आज पहिला पेपर झालेला आहे। हे जवळपास 21 जूनला आपली एक्झाम आहे, तर 19 जूनपर्यंत हे टेस्ट सिरीज रेग्युलर चालेल। हे जी आपली 720 मार्काची टेस्ट सिरीज आहे हे रेग्युलर चालू आहे। हा पहिला पेपर आहे आज, आणि आज विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा खूप रिस्पॉन्स छान आहे। त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो की ज्या अर्थी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मोटेगावकर सरवर व आमच्या क्लासवर हा पूर्ण विश्वास ठेवलेला आहे। आमचे सर्व टीचर परत आलेले आहेत सुट्ट्या सोडून, की ज्याच्या आता जर डाऊट सेशन असतं जे की आता आज पेपर संपला तर आता 5 ते 8 संध्याकाळी तो पूर्ण पेपर त्यांच्याकडून विद्यार्थ्याकडून ते सोडून घेतला जातो। जे त्यांचे काही चुकलेले प्रश्न आहेत त्याला ते करेक्ट केलं जातं आणि उद्यापासून दुसऱ्या टेस्टची पुन्हा तयारी केली जाते। अशा प्रकारे 19 तारखेपर्यंत ही आपला टेस्ट सिरीज चालणार आहे। ज्या पद्धतीने आरोप होत आहेत त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? नातेवाईक म्हणून किंवा घरी किती प्रेशर आहे? घरचा त्यांच्याशी संपर्क कधीपर्यंत होता? नाही, आता हा जो विषय आहे तो न्यायप्रविष्ट आहे। आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे। जे काय न्यायालयामध्ये होईल ते आम्हाला मान्य आहे, कारण आमच्या सर अशी चूक करणार नाहीयेत। समजा काही झालं तर ते न्यायालय बघेल, त्याच्याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे। आणि आता सध्या तरी आमचा त्यांचा कॉन्टॅक्ट नाहीये। जेव्हा कॉन्टॅक्ट होईल तेव्हा ठीक आहे। छोटे दोन प्रश्न आहेत, यामध्ये काही षडयंत्र आहे असं वाटतंय का नातेवाईक म्हणून? नाही, मी आता तसं तर मला म्हणता येणार नाही सर। षडयंत्र मला नाही म्हणता येणार, कारण ते न्यायालय असल्यामुळं आपण कसं काय म्हणू शकतो षडयंत्र? नाही म्हणू शकत सर। आणखीन एक प्रश्न आहे की या सगळ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत, यात घरच्यांच्याही काही चौकशा झाल्याची माहिती किंवा बातम्या समोर येतात, असं काही झालं नाही? अद्यापपर्यंत काही नाहीये। फक्त सरांची चौकशी झालेली आहे, दुसरी आणखीन कोणाची चौकशी झालेली नाही। एवढ्या दिवसात समोर आलात म्हणून हा शेवटचा प्रश्न विचारतो। संपत्त्या त्याच्याबद्दल देखील चर्चा मोठ्या होतात, त्याबद्दल तुम्हाला काही बोलायचं? नाही, ते चुकीची माहिती आहे सर। थोडंसं मला वाटतं मिसगाईड करण्यात आलेलं आहे। तसं काही हे नाहीये। जे काय थोडे बहुत आहे ते व्यवस्थित रजिस्ट्री केलेल्या संपत्ती, त्याच्यामध्ये काही नाही चुकीचं। एकूणच मोटेगावकर यांचे बंधू आहेत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा टेस्ट सिरीज झाल्याचं पाहायला मिळतं। या सगळ्या याच्यानंतर अनेक होणारे आरोप आणि या सगळ्यावर त्यांच्या बंधूंनी देखील उत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे। विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर।